प्रधानमंत्री मातृत्व वंदना या योजनेसाठी एक महत्त्वाचे अपडेट आले आहेत. एक परिपत्रक आला आहे. महिला व बाल विकास विभागाकडून एक परिपत्रक करण्यात आला आहे. त्या परिपत्रकमध्ये प्रधानमंत्री मातृत्व वंदना या योजनेसाठी काय अपडेट देण्यात आले आहेत हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, फक्त सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. तुम्हाला वेळोवेळी कोणतीही माहिती असेल, कोणत्याही क्षेत्राची असेल, भरती असेल किंवा अंगणवाडीची असेल, कोणतीही माहिती तुम्हाला वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते लाईव्ह मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं. तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल आणि तो व्हिडिओ बघून जर तुम्हाला ॲप्लिकेशन अप्लाय करायचं असेल, सर्व माहिती कसं फिलअप करायचं, कसं सबमिट करायचं, सर्व डिटेल या व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिली आहे. तो व्हिडिओ जर बघायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, ती लिंक ओपन करायचं आणि तो व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे. पण आपल्याला आत्ताचा व्हिडिओ आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना. आता फॉर्म भरताना भरपूर अडचण येत होते महिलांना, कारण जे लाभार्थी आहे लाभार्थ्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असायचे, काहीकडे डॉक्युमेंट नसायचे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं कागदपत्रे कोणकोणते लागतात. तर बघा, रेशन कार्ड असेल तरी चालेल, किंवा श्रम कार्ड असेल, किंवा आभा कार्ड असेल, किंवा आयुष्यमान कार्ड असेल, असं भरपूर आपण त्या ठिकाणी डॉक्युमेंट पाहिलं होतं. एकूण 9 डॉक्युमेंट देण्यात आले आहेत. 9 कागदपत्रे आहेत. त्या 9 पैकी एक जरी डॉक्युमेंट असेल तर ॲप्लिकेशन लाभार्थी भरू शकतो, किंवा सेविका त्या लाभार्थ्याकडनं कागदपत्र त्यांच्याकडनं गोळा करून ते अप्लाय करू शकतात. पण आता एक महत्त्वाची अपडेट आहे. जेव्हा आपण ॲप्लिकेशन अप्लाय करतो ऑनलाईन, तेव्हा आपल्याला एक प्रॉब्लेम क्रिएट होतो त्या ठिकाणी. तर बघा, त्याच्यासाठी हे परिपत्रक आलं आहे. तर काय प्रॉब्लेम होता हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. तर बघा, 4 फेब्रुवारी 2025ला हे परिपत्रक करण्यात आलं आहे. 4 फेब्रुवारी. विषय काय देण्यात आले? प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना म्हणजे PMMVY नोंदणीसाठी आभा ID कार्डचा वापर करण्याबाबत. आता आपण मागच्या वेळेस पाहिलं असेल, आता हे आभा ID कार्ड नंबर आपल्याला कुठे यूज करायचं आहे तर हे महत्त्वाचं आहे. कारण RC नंबर प्रत्येकांचं जे लाभार्थी आहे त्यांची नोंदणी झाली असेल त्यांचा RC नंबर काहींना सापडत आहे, काहींना सापडत नाही. तर आता हे फॉर्म भरण्यासाठी RC नंबर कंपल्सरी लागते. आता RC नंबर जर नसेल तर काय करायचं, आणि RC नंबर नसेल तर आपण ॲप्लिकेशन अप्लाय सुद्धा करू शकत नाही. तर त्याच्यासाठी एक सोल्युशन करण्यात आलं आहे. महिला बाल विकास विभागाकडून आणि महाराष्ट्र शासनाकडून एक सोल्युशन करण्यात आलं आहे की भरपूर लाभार्थ्यांचं या नंबरमुळे ॲप्लिकेशन अप्लाय करता येत नाही, आणि त्यांच्याकडे डॉक्युमेंट असून सुद्धा त्यांना ॲप्लिकेशन अप्लाय करता येत नाही. तर आभा ID जर तुमच्याकडे असेल तर ज्या ठिकाणी आपण आरोग्य विभागाकडून एक ID नंबर घेतो, RC नंबर, तो RC नंबर आपल्याकडे नसेल किंवा त्या ठिकाणी नोंदणी नसेल तर आपलं ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं, तर आपल्याकडे 14 डिजिट आभा ID नंबर असेल. आभा ID नंबर आता या ठिकाणी अलाउ करण्यात आला आहे, आणि आभा ID नंबर तुम्ही जर त्या ठिकाणी RC नंबरच्या ठिकाणी फिलअप केला तर 100% तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहात. तर आपल्याला आणखी डिटेलमध्ये 3 मुद्दे देण्यात आले या परिपत्रकमध्ये, हे सविस्तर बघायचं आहे. तर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना पोर्टलवर ज्या गर्भवती महिलाकडे RCH-ID उपलब्ध नाही, बघा, ज्या महिलाकडे RCH-ID उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांची नोंदणी करताना अडचणी येत आहेत. त्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून खालीलप्रमाणे अभिप्राय प्राप्त झालेला आहे. तर आरोग्य विभागाने एक अपडेट दिली आहे, नोटीस दिली आहे की ज्यांच्याकडे जर RCH-ID नंबर नसेल तर त्यांनी आभा ID नंबर या ठिकाणी एक ऑप्शन म्हणून दिले आहेत. तर RC नंबरच्या ठिकाणी आपल्याला आभा नंबर त्या ठिकाणी 14 डिजिट्स असेल ते आभा नंबर आपण त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे. दुसरा मुद्दा आहे, केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनांनुसार आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या RCH पोर्टलचे अद्ययावत व्हर्जन RCH पोर्टल 2.0 हे राज्यामध्ये दिनांक 1 डिसेंबर 2025ला
पासून पूर्ण कार्यरत करण्यात आलेला आहे. तर बघा 2.0 जो व्हर्जन आहे तो व्हर्जन 1 डिसेंबर 2025 पासून सर्व ठिकाणी लागू करण्यात आला आहे. आणि जर नवीन RCI पोर्टल 2.0 च्या संरचनेमुळे पूर्वीच्या 12 अंकी RCID आला असेल किंवा नसेल किंवा वळगण्यात आला असेल तर त्याऐवजी 14 अंकी आभा ID हाच लाभार्थ्यांना अधिकृत ओळख क्रमांक म्हणून निश्चित करण्यात आला आहे. तर बघा काही जे लाभार्थी होते त्यांचं जुनं त्या ठिकाणी पोर्टलवरती नोंदणी होती आणि त्यांचं जे RCH नंबर दिसत नाही किंवा डिलीट झाला असेल तर आरोग्य विभागाने आणि केंद्र विभागाने अपडेट दिली आहे. जो आभा ID नंबर आहे तो सुद्धा त्या ठिकाणी यूज करून ते ॲप्लिकेशन अप्लाय करू शकता. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्यांच्याकडे RCH ID नंबर असेल ते तोच नंबर टाकायचा आहे आणि ज्यांच्याकडे नसेल, ज्यांचं त्या ठिकाणी RCH नंबर दिसत नसेल, ID नंबर दिसत नसेल तर त्यांनी आभा ID नंबर जनरेट करायचा. आभा ID नंबर कसे जनरेट करायचं तोही व्हिडिओ मी ऑलरेडी या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता आणि तुम्ही तुमच्या घरी बसून तुमच्या मोबाईलमध्ये आभा ID नंबर तुम्ही जनरेट करू शकता. तर आपल्याला काय करायचं, RCH ID नंबरच्या ठिकाणी आपल्याला आभा ID नंबर यूज करायचा आहे. केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. नंतर ही खूप अडचण होती कारण भरपूर सेविका, मदतनीस असेल किंवा सुपरवायझर असेल, भरपूर त्यांना प्रॉब्लेम क्रिएट होत होता कारण फॉर्म भरताना त्यांना RCH नंबर ID नंबर त्याच्यात सापडत नव्हता आणि त्याच्यामुळे ते सर्व पेंडिंगला होते. आता हे सर्व सोल्युशन या ठिकाणी मिळालं आहे. तर आभा ID यूज करून तुम्ही RCH च्या ठिकाणी तुम्ही फिलअप करू शकता. या तांत्रिक बदलामुळे ज्या गर्भवती माताकडे जुना RCI क्रमांक उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांची प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी त्यांच्या आभा ID ओळख क्रमांक म्हणून वापरण्यात यावा. बघा तर काय म्हटलंय, ज्या ठिकाणी आता योजनेमध्ये आपण फॉर्म भरत आहोत तर नोंदणीसाठी आपल्याला आभा ID क्रमांक ओळख म्हणून सुद्धा त्या ठिकाणी हे मान्यता देण्यात आले आहेत. उपरोक्त बाबी आपल्याला अधीनस्थ कार्यरत मुख्य सेविका, परिशिका, अंगणवाडी सेविका यांना अवगत करण्यात यावा असं या परिपत्रकमध्ये म्हटलं आहे. तर दिनांक 4 फेब्रुवारी 2026 ला हे परिपत्रक करण्यात आलं आहे. हे परिपत्रक जास्तीत जास्त आपल्या सेविका ताईंपर्यंत शेअर करा किंवा लाभार्थ्यांना शेअर करा कारण ते स्वतः ते आभा ID नसेल तर आभा ID सुद्धा स्वतः ते जनरेट करू शकतात त्यांच्या घरी बसून त्यांच्या मोबाईलमध्ये आणि डायरेक्ट ते सेविकाकडे जाऊन ते लाभार्थी त्यांचं फॉर्म ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतात. तर या पद्धतीने एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून हे परिपत्रक आलं आहे. ही अपडेट आहे आणि जास्तीत जास्त आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील सबस्क्राईब केल्यानंतर. तर मित्रांनो, पैसे लागत नाही, फक्त सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त आपल्या सेविका ताईंना शेअर करा. एखादं तुमचं काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता मला आणि मी कमेंटच्या माध्यमातून रिप्लाय किंवा जर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या कमेंटचं उत्तर देणार आहे. धन्यवाद.